हे बघ मानस, तू वर्षाबरोबर प्लॅन करून हे मला खोटं सांगून इथे जो बोलवण्याचा प्लॅन केलायस ना तो मला आवडला असेल असं जर तुला वाटत असेल ना, ऐक तू माझं ऐक. मी तू हा जो काही प्लॅन केलायस तो मला आवडलाय असं जर तुला वाटत असेल ना तर तुझं वाटणं बरोबर आहे. वैदेही. हा काय? वैदेही. हा मानस. गुड नाईट. गुड नाईट. बाबा, प्रेम म्हणजे नक्की काय हो? तुला आज सकाळी सकाळी प्रेम बिम काय आठवलं बाबा एकदम? नाही हो, सहजच. त्याचं काय आहे, काल कॉलेजमध्ये ना एकीने मला प्रपोज केलं. काय? घाबरू नका, नथिंग सिरियस. म्हणजे? अहो म्हणजे तिला बघून माझ्या मनात वादळ वाहू लागलंय, पाऊस पडायला लागलाय, असं काही झालं नाही. गिटार आणि व्हायोलिन वाजण्याच्या ऐवजी ना भजनी ठेक्यात टाळ वाजत होता. काय? भजनी ठेक्यात टाळ? काय कमाल आहे तू. मला जे ऐकू आलं ना तेच सांगितलं मी. सो द पॉइंट इज, हे प्रेम नाही. हा, मला बघून तिच्या मनात वादळ वगैरे आलं असेल किंवा व्हायोलिन वाजलं असेल, बट आय कांट हेल्प इट. यू आर राईट बिकी. काय असतं, दोन्ही बाजूने असेल ना तरच हे प्रेम फुलतं बरं का, पुढे जात राहत. आणि ते लपत नाही बरं का अजिबात. प्रेम पाण्यासारखं असतं रे, आपली जागा शोधून ते पुढे जात राहतं. काय वैदेही? आय मीन मला कसं माहित ना, मे बी असेल तसं. तसंच असेल. एनिवे, अरे बापरे, मला जायला हवं. आज अनिल एक महत्वाची माहिती आणणार आहे माझ्याकरता. ही तुला हवी असलेली माहिती? ही सगळीच माहिती आमच्याकरता खूप महत्वाची आहे काका. थँक्यू सो मच. आय होप की या माहितीच्या मदतीने तुझे साहेब त्या माणसापर्यंत पोहोचू शकतील. आणि मुख्य म्हणजे व्यावसायिक स्पर्धा आणि वैयक्तिक आयुष्य यांची सरमिसळ करत एखाद्याच्या कुटुंबाला त्रास द्यायचा हा जो काही प्रकार आहे ना तो थांबेल यामुळे. होप सो. अरे मानस, काय मग मज्जा आली की नाही डिनरला? अरे वा मानस, तुझं डिनर खूप फेमस झालेलं दिसतंय. नाही तसं नाही काका, म्हणजे आम्ही दोघं सुद्धा त्याच हॉटेलमध्ये गेलो होतो डिनरला जिथे हे दोघं आले होते. ही दोघच होती डिनरला? नाही नाही, यांचे खूप फ्रेंड झाले होते, यांची वाट पण बघत होते. तिथे आम्ही दोघं गेलो होतो. मी हे दोघं म्हणालो का? ते तुम्ही आम्ही दोघं असं वाचा. वाचा म्हणजे बोला, बोला म्हणजे ऐका. मी येतो. ही अर्चना वाट बघत असते. येऊ का रे? हाय समीर. हाय. गुड मॉर्निंग. ए वर्षा, तू अजिबात बोलू नकोस माझ्याशी. का? कारण तू ना एक नंबर शहाणी आहेस. अगं पण मी काय केलंय? विश्वासघात. अरे बापरे, आणि कोणाचा? कोणाचा काय? माझा. हा, म्हणजे मी तुला काय समजले होते आणि तू काय निघालीस? काय निघाले मी?
धोकेबाज, आपल्या शब्दाला न जागणारी आणि मी येते सांगून न येणारी. अगं पण मी असं मुद्दामून का करेन? आय थिंक काहीतरी कन्फ्युजन आहे. ए कालपासनं काहीतरी कन्फ्युजन चालू आहे, संपलं नाही अजून. तानिया बरं झालं तू आलीस, बरं झालं. तू काल होतीस ना मोकाय वारदातवर? ए नाही, मी समीर सोबत चिलियाज मध्ये होते. ही मोकाय वारदात नवीन सुरू झालंय का? व्हेज की नॉन व्हेज? अगं मोकाय वारदात म्हणजे ऍक्शन स्पॉट आणि तू तिथे चष्मदीत गवा. हे काय आहे नवीन? अरे जाऊ देत ते सगळं. तू मला सांग काल एक्झॅक्टली काय झालं? काल ना मी आणि समीर डिनरला होतो चिलियाज मध्ये, पण काहीतरी कन्फ्युजन झालं आणि वैदेही ना कुठेतरी वेगळीकडेच गेली. एक्झॅक्टली कन्फ्युजन, राईट? थँक्यू, यू डॅम क्यूट. सो जे कोणी रागवलेत त्यांनी प्लीज सिच्युएशन समजून घ्यावी. आणि मी नाही येऊ शकले ना त्याबद्दल आय एम रिअली सॉरी, पण मी मुद्दाम नाही केलं यार. आता बोलणार आहे की मी गुदगुल्या करू? नाही नाही, गुदगुल्या वगैरे काही नाही. गुदगुल्या नाही, गुदगुल्या केल्या तर मी मरेन. गुदगुल्या नाही, बाकी ते सोडून तू बाकी काही कर. मग बोलणार ना माझी नीट? माझ्याकडे काही ऑप्शन आहे? अजिबात नाही. काय मैत्रिणी मिळाल्यात यार मला. लकी यू. या लकी मी. आणि आय एम सो लकी ही माहिती मिळाली. खूप महत्वाची माहिती आहे. मी लगेच कमिशनला देऊन टाकतो, त्याचा छडा लावतील. तुझ्यामुळे एक गड सर झाला म्हणायचं. माझं काय सर, सगळं क्रेडिट रेग्यांचं आहे. मी फक्त मिडलमनचं काम केलं. अरे पण तू होतास ना ऑफिस मधला, दुसरा कुठला मिडलमॅन चालला असता का? नाही, कारण रेगे तुझ्या बिल्डिंग मध्ये राहतात. सर एवढ्या सगळ्या कामाच्या प्रेशर्समध्ये, या सगळ्या टेन्शनमध्ये, थ्रेट्समध्ये तुमचा जो सेन्स ऑफ ह्युमर जागा असतो ना, सलाम करू असं वाटतं खरंच. थँक्यू. पण ते तत्व मी पाळलंय अनिल आजपर्यंत. काय असतं, दुःख करून काही दुःख संपत नाही. हेच तत्व मी तुमच्याकडून शिकलो आणि मला सुद्धा खूप फायदा होतो त्याचा. पण मी पण तुझ्याकडून शिकलोय ना. काय? उपयुक्त शेजार असलेल्या ठिकाणी जागा कशी घ्यायची. सर आता उगाच चेष्टा करताय तुम्ही माझी. बट ऑन सिरियस नोट, आय एम रिअली लकी टू हॅव यू इन माय टीम. थँक्यू सर. अहो काका असं काय करता, मी पण तुमच्या टीमचाच पार्ट आहे ना. हां हो हो मी आणतो. मी उद्या येतोच आहे ना, तेव्हा आणेन. हो 20 ना. ओके ओके बाय, ठेवतो. बाय. काय रे मानस, कसली ड्युटी? नाही काय नाही. मला नाही सांगणार? अरे खरंच काय नाही. ठीक आहे, नको सांगूस तू. अरे ऐक, काही खास नाही. एक अनाथ आश्रम आहे, तिकडे मी मला जमेल तशी मदत करतो. म्हणजे माझ्या पॉकेट मनी मधून पैसे वाचून जे काही त्यांना घेऊन देता येईल ना ते देतो. आणि मग बाकी जमेल तसं मी त्यांना मॅथ्स आणि सायन्स वगैरे शिकवतो. बरं वाटतं ऍक्च्युली, खूप समाधान मिळतं. वा, क्या बात आहे. पण प्लीज हे कोणालाच सांगू नको, मला नाही आवडलं. येस, सिक्रेट सील्ड. चल मी काय म्हणतो, मानस त्या वहिनींच्या मॅटरचं काय आलं रे? काही नाही, प्रत्येक वेळेला मी तिला काहीतरी बोलायला जातो, मग समीर तिकडे येतो, तर माझं बोलणं राहून जातं. बॅड लक रे. बॅड लकचा काय संबंध? ए एखादी गोष्ट जर का 1-2 वेळा होत असेल ना तर त्याला योगायोग म्हणतात.
पण ती जर का सारखी सारखी होत असेल ना तर त्याला लक किंवा बॅड लकच म्हणतात. अरे पण मानस, काय लक काय बॅड लक, तूच हिंमत दाखवत नाही. अरे दाखवतो ना मी, मला जेव्हा जेव्हा चान्स मिळेल तेव्हा दाखवतो ना मी. हेच चान्स मिळतो तेव्हा तू स्वतः संधी निर्माण करतच नाहीस. म्हणजे आता काय करू मी? म्हणजे बिंदास्त भीड. ए अमित, हे भीड भीड म्हणणं बंद करा. मी आणि वैदेही काय रेसलर होत का? भीड भीड करतोय. जरा नीट बोल ना. बरं, माझा अर्थ समजून घे ना यार, शब्द सोड. मला असं म्हणायचंय की वैदेही समोर जा आणि बोलून टाक, आय लव्ह यू वैदेही. तू काय वेडायस का? काय ओरडतोयस काय? एक तर कशात काही नाहीये, त्यातून हे तिने ऐकलं ना तर जे होणार आहे ना ते पण होणार नाही. बरं बाबा, निदान कानात जाऊन तरी सांग, हळू पण सांग एकदाच. सांगतो. करतो काहीतरी. आता मला असं वाटतंय की मी काहीतरी केलं पाहिजे. वाटतंय ना बाहुबली? मग कधी सांगणार? सांगतो ना, लवकरच सांगतो. तू सांगितलंस. बर, एक आयडिया सांगू काय? उद्या तुझा बर्थडे आहे ना? हो. मग मोका अरे बाबा, ह्याच्यापेक्षा चांगला मुहूर्त असू शकतो का? हो रे. मग ठरलं. उद्या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी वैदेहीला माझ्या मनातलं सांगतोच. वैदू काय? वैदू, तू फायनली मला सांगणार आहेस की नाही? मोकाय वारदात वरती नक्की काय झालं ते? काय सांगू? हेच की काल काय झालं? खास काही नाही झालं. ह्याला काय अर्थ आहे? अरे एवढी खास भेट घडवून आणली आणि काहीच नाही खास झालं. काय व्हायला हवंय तुम्हाला? हा, आणि अगं ते इतकं सोपं नाहीये. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? प्रॉब्लेम आमचा नाही आहे, प्रॉब्लेम तुम्हा दोघांचा आहे. आमच्या दोघांचा काय प्रॉब्लेम आहे? हा वैदू, तुला असं नाही वाटत की तुम्ही दोघं हे फार ताणताय असं? तू प्रेमात पडलीस का कधी? हे बघ, तो नाही ना. प्लीज गप्प बस. आणि ज्याचा आपल्याला अनुभव नाहीये ना त्याच्यात कशाला सल्ले द्यायचे? हे जे सांगणं आहे ना ते खूप सोपं आहे, पण करणं खूप कठीण आहे. कठीण आहे ना प्रेम? मग का केलंस? हाच प्रॉब्लेम. प्रेम असं ठरवून नाही करतायत. ते होतं. मला झालंय तसं. झालंय ना? अगं मग व्यक्त कर ना. आणि वैदू, हा कसला हट्ट की त्यानेच येऊन प्रपोज करायला हवं? मी खूप लाडात लहानाची मोठी झाले. मला ना आवडतं असं कोणीतरी माझे लाड केलेले, मला अप्रिशिएट केलेलं, थोडं अटेन्शन दिलेलं, थोडासा भाव दिलेला. अगं लाडके, पण त्याने कधीच विचारलं नाही तर मी माझं मी बघेन. वो एपिसोड तो आने दे. ओ मानस, एखाद्या सिरियलच्या एपिसोड सारखा फ्रीज का झालायस? ओय, कसल्या विचारात आहेस? पावसाळ्यात घरावर कुठले पत्रे लावू ह्याचा? वाईट होता माहितीये रे, पण तुझा हा विचारग्रस्त चेहरा बघून ना हेच सुचू शकतं. बरं ते सोड, कसल्या विचारात आहेस? अमित, तेरे बात में दम है. उद्यापेक्षा चांगलं ऑकेजनच नाही आय लव्ह यू म्हणण्यासाठी.
माझा डिसिजन परफेक्ट आहे. अरे ओकेजन काय घेऊन बसलायस? अरे प्रेमात असं डायरेक्ट बोलायचं असतं रे. तेच करणार आहे. तू ते म्हणतोस ना, डायरेक्ट जाऊन भिडाय. तू भीड भीड. तेच करणार. बरं मग तू उद्या प्रपोज करणार आहेस ना? हो. मग प्रॅक्टिस करूया. हा. चल चल कसं करणार ते दाखव. हा. हे बघ, मी अशी वैदेहीची वाट बघत उभा असेल. हा वाट बघतोय, तेवढ्यात ती येईल. तिचं सुंदर रूप मला घायाळ करेल. ते 3 शब्द अगदी माझ्या ओठांवर असतील. ती अशी हळूहळू चालत माझ्या जवळ येईल. मी विचारूनच टाकेन तिला. अशी सगळी शक्ती अशी गोळा करेन आणि म्हणेन, वैदेही. काय रे? वैदेही. हाय वैदेही. मानस काय 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 बोलत काय होतं? काय नाही. अरे काय 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 काहीतरी म्हणत होतास ना तू. वैदेही काय म्हणत होतास? हा वैदेही. वैदेही. अरे सांग ना. सांगतोय ना. सांगतोय. वैदेही मला खूप भूक लागली म्हणून याला सांगत होतो. वैदेही आल्यावर तिला विचार की वडापाव खाणार का. अरे काय मिळालेच. सर 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 प्रोजेक्ट विश्वासचा फक्त एकच गड सर केला आपण आणि वडापाव तुम्ही तिसरा खाताय. काय तू माझे वडापाव मोजतोयस? नाही सर तसं नाही. म्हणजे मला म्हणायचं, मला सांग, त्या तेंडल्याला इतके वडापाव खाऊन काही झालंय का रे? क्रिकेटचा बादशाह ठरला तो. मला खात्री आहे त्याच्या यशात वडापावचं फार मोठं योगदान आहे. बघ तू असे वडापाव खाऊन खाऊन एक दिवस माझा फिटनेस पण तेंडल्यासारखं होतं की नाही बघ. तिसरा तुझा. सर आता तुम्ही माझे वडापाव मोजताय. एक मिनिट. हा बाबा. हा वैदू बेटा, कशी आहेस? बाबा डोंट वरी, मी कॉलेजमध्ये. आय एम सेफ अँड फाईन. आय नो दॅट. अगं मी आणि अनिल जरा क्रिकेटवर बोलत होतो ऑफिसमध्ये. तुझी आठवण आली, मग तुला सहज फोन केला. क्रिकेट? बाबा ऑफिसमध्ये क्रिकेट? काय चाललंय? हा अगं आपलं प्रोजेक्ट विश्वास आहे ना, त्याची पहिली फेज आज कम्प्लीट झाली. त्यामुळे त्याची एक वेगळी पार्टी आपण करणारच आहोत. पण त्यामुळे आज इन्स्टंट सेलिब्रेशनची वडापाव पार्टी करत होतो मी आणि अनिल. तेव्हा क्रिकेटचा विषय निघाला. बाबा वडापाव? नाही म्हणजे अनिल वडापाव खात होता. मी त्याला समजवलं खाऊ नको, पण तो काही ऐकत नव्हता. हा एवढंच. बाबा प्लीज आता खोटं बोलू नका. मला सगळं कळतं. आणि आता मी कॅन्टीन मध्ये कॉलेजमध्ये म्हणून मी काही बोलत नाहीये. पण तुम्ही मला संध्याकाळी घरी भेटा. सी यू. बाय. तर तू अजून काहीतरी म्हणत होतास ना तिथे. काय बरं म्हणत होतास? हा की मी वैदेहीला काहीतरी सांगणार आहे. हा तेच मी सांगितलं ना तुला. वडापाव खाणार आहेस का ते मी सांगणार होतो. नक्की काय सांगणार की विचारणार? एकच झालं ना. नाही एकच नाहीये ते. विचारणार मध्ये परमिशन आहे आणि सांगणार मध्ये हक्क. तू काय करणार होतास? विचारणार होतो. अच्छा, म्हणजे मी तुझी हक्काची मैत्रीण नाहीये. आपण फॉर्मली एकमेकांना ओळखतो असं समजू का मी? अगं नाही तसं नाही. मग तुझं डाएट वगैरे असतं ना, म्हणून मी म्हटलं की विचारूया. उगाच डाएट तुझं. अच्छा डाएट. हा पण मग मला एक सांग. नाही
मला वडापावसाठी विचारायचं ह्या विषयावर तू अमितशी मला प्रपोज करायचं असल्यासारखी गहन चर्चा करत होतास. सिरियसली कमालच आहे. कमाल काय त्यात? अरे म्हणजे बघ ना, उद्या मला भाजी आणायला मदत करायची की नाही ह्या विषयावर सुद्धा तू अमितशी चर्चा करशील.